दोंडाईचा शहरात अन्नपदार्थांच्या गुणवत्ता व विक्री व्यवस्थेची तपासणी करण्यासाठी अन्न सुरक्षा विभागाने मंगळवारी दिवसभर धडक कारवाई केली. शहादा बायपास रोडवरील संतोष ट्रेडर्स येथे तपासणी दरम्यान रिफाइंड सोयाबीन ऑइलचे 3 नमुने घेण्यात आले. यामध्ये साई स्वाद रिफाइंड सोयाबीन ऑइलचे 2 तर लकी लाईन रिफाइंड सोयाबीन ऑइलचा 1 नमुना घेण्यात आला. नमुन्यांप्रमाणे संबंधित साठ्याची जप्ती करण्यात आली असून एकूण 2960 किलो खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची किंमत सुमारे 5,89,260 रुपये असल्याची माहिती मिळाली. धुळे शहरातील सुरत बायपास रोडवरील महिंदळे शिवारात असलेल्या हॉटेल राजगड बाहेर क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका सिव्हिल इंजिनियर तरुणावर लोखंडी रॉडने जीभ घेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुणाला गंभीर दुखापत झाली असून संशयिताने त्याच्या गळ्यातील 3 तोळ्यांची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे तालुक्यातील अजनाळे येथे एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धुळे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हर घर तिरंगा बाईक रॅलीने सोमवारी संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले. तिरंग्याच्या साक्षीने निघालेल्या या रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेत राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याविषयीचा अभिमान जागविण्याचा प्रभावी संदेश दिला. साक्री शहरातील गोल्डी चौकात विश्वरत्न, महामानव व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी दलित व बहुजन समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. तत्कालीन ग्रामपंचायत साक्रीनं सन 1995-96 मध्ये या संदर्भात सर्वानुमते ठराव मंजूर केला असल्याचा दावा करण्यात आला असून त्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी दलित व बहुजन समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला आहे. याबाबत तहसीलदार साहेबराव सोनवणे, साक्री नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तुषार सोनवणे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्लीच्या महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्षपदी चोपडा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री रामदास आदिदास फावरा यांची अधिकृत निवड झाली आहे. जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त 9 ऑगस्ट नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे आयोजित भव्य सोहळ्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या हस्ते श्री पावरा यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या आवाहनानुसार आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी चेतना दिन व राज्यव्यापी मागणी दिन धुळे जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालयांमध्ये उत्स्फूर्तपणे पाळण्यात आला. विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी आणि संवर्ग संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. विविध शासकीय कार्यालयांच्या परिसरात निदर्शने करून कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली. प्रलंबित कर्मचारी प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधत न्याय्य हक्कांसाठी लोकशाही व संविधानिक मार्गाने संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. साक्री शहरातील जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील शेवाळी फाटा ते नवापूर फाटा या मार्गावरील अतिक्रमण हटविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. प्रस्तावित रस्त्याच्या विकासकामाला अतिक्रमणाचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित अतिक्रमणधारकांना 15 ऑगस्टपर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याची मुदत दिली आहे. मुदतीनंतर नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही विभागाने दिला आहे. धुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या नियंत्रण आणि रेबीज रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून 5 महिन्यापासून मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान आत्तापर्यंत 13,806 भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये 6,904 नर श्वान आणि 6,902 मादीवर उपचार केले आहेत. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार 12 सप्टेंबर रोजी जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश S भीष्म आणि प्राधिकरणाचे सचिव प्रवीण कुलकर्णी यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती आणि विक्रीच्या वाढत्या प्रकरणांविरोधात कठोर कारवाई करून मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी उद्धव सेनेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली. गेल्या 3 महिन्यात जिल्ह्यात वॉटर प्लांट आणि अन्य आडून बनावट व विषारी दारू तयार करून विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. वर्तमान काळात मुलींनी सक्षम, स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनावे या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजिका अल्पा अग्रवाल यांच्या संकल्पनेखाली धुळे शहरातील 4 शाळांतून 3,000हून अधिक विद्यार्थिनींना लाठीकाठी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात
तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.